बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी गिरहान, प्रकरण 5. पोळा झाला आणि 15 दिवसात येणाऱ्या भादी पौर्णिमेस चंद्रग्रहण होणार होतं. तेही तारापुरात खग्रास. ही अनेकांसाठी पर्वणीच. गंगाधर इंगळे तर येणारच येणार, पण त्याआधीच ग्रहणाआधी कधीच न येणारे महंत पहिल्यांदाच ग्रहणाआधी तारापुरात आले. शाळेत भलकारे सर रोज मुलांना चंद्रकलेच्या वाढत्या आकारात छायांचा गोलीय आकार दाखवायच्या तयारीत लागले. महंत गडीवर 2 दिवस मुक्काम करणार होते. भैरव व भव्याचं बोलणं झालं. हीच संधी. महंत की गंगाधर. इतिहासाची तोडफोड कोणी केली आहे? त्यांच्याचकडून इतिहास समजून घेत आधारावर वा तर्कावर जोखायचं. भादी पौर्णिमेस अवकाश होता. विशेष म्हणजे महंतांनीच भैरवला गडीवर बोलावलं होतं. रात्री भव्यानं तिघांचं जेवण बनवलं व तिघांनी जेवण आटोपलं. बच्चों, चांद की तरफ देखो. तुम कितना भी चाहो कि मुझे पूरा चांद अभी चाहिए, पर पूनम आने तक तुम्हें पूरा चांद मिल ही नहीं सकता. कुदरत हर चीज के लिए इंतजार करवाती है. स्वामी, आपकी बातें सच ही होगी, पर हमारी समझ के परे है. भैरव, तुम्हें शंभू की तलाश है. गुड़िया, तुम्हें काशी और गौरी की तलाश है, पर इस गढ़ी को, गढ़ी के खजाने को तुम्हारी तलाश है. ये कायनात चंद्रमा ग्रहण करवाती है, सागर में उफान लाती है, इसके पीछे भी वजह है. उसी तरह तुम्हें यहाँ लाना भी एक वजह है. केवल शंभो काशी का प्रतिशोध लेना ही नहीं, पर उससे ऊंची वजह है. अब वक्त आ गया है, गंगाधर का पूरा हिसाब होगा. बाबा जी, हमें आपसे ही ये सब राज जानने हैं. गुड़िया सुनो, आज तुम्हें सब बताता हूं मैं. ग्रहण, खजीना, रुद्राक्ष, दरवाजा, पाय विहीर, गढ़ी, शिवालय, काशी, गौरी, शंभो, अनकन्नी, सर्व अगम्य गूढ महंत उलगडत आहेत. हे सदा वसंते हृदयारविंदे, भो भवामी सहितम नमामि हर हर शंभो. भोलेनाथा, वाचकांची उत्कंठा ताणली जाते. म्हणतास लवकर कथन करावयास लाव. आणि मग महंतांनी बोलावयास सुरुवात केली. तारापूरच्या आसमंतात चैती पुन्हा उगवली. काशीनाथ सानप व शंभू शिंदे गडीवरील आडाचा दिवसभर गाळ काढून काढून थकले होते. सायंकाळ होता. दुर्गा व गौरीनं जेवण वाढलं. गडीवरील इंगळेनं पाळलेली कन्नी कुत्रीसह भाकर घातली. शंभूच्या दुर्गास 8वा महिना तर काशीच्या गौरीस 7वा महिना सुरू असल्यानं दोघींनीही धापा टाकत आवराआवर केली व गडीच्या मोकळ्या माचीवरील पालासमोर आपली बैठक मांडली. कन्नी कुत्री ही शिपटी घोळत तिथेच घुटमळत बसली. शंभू व काशीच्या कुटुंबात 3-4 पिढीपासून घरोबा चालत आलेला. त्याच्या आज्या पंज्यांनी सोबत काम करत संसार गाडा हाकेलला. वाता हे दोघेही पूर्वजाचाच कित्ता गिरवत सोबत दगड फोडण्याचं काम करीत आलेले. आता ही सोलापुरातील बार्शीहून खानदेशातील सुसरी धरणाच्या बांधकामासाठी दोन्ही सोबतच आलेले. धरणाचं बांधकाम पूर्ण होताच याच परिसरातील कुणाची विहीर फोडत तर कधीही गाळ काढत गुजराण चाललेली. काशीच्या गौरीचा आतेभाऊ गंगाधर इंगळे हा 3 वर्षांपूर्वी यांच्यासोबतच आलेला, पण शिकला सवरलेला व अति महत्त्वाकांक्षी. स्वभावानं गढीतील प्रभूणी मालकांशी चांगले संबंध प्रस्थापित करत गडीच्या रखवालीचं काम मिळवलं त्यानं. गडीचे मालक पुण्यालाच राहत असल्यानं तोच आता साऱ्या गडीची देखरेख ठेवत असे. त्यानंच धरणावरील काम संपल्याने शंभू व काशीला मालकाच्या आज्ञेनं आधी मंदिराजवळच्या विहिरीचा वाता गडीवरील विहिरीचा गाळ काढण्यास सोपवत
तो प्रभूनेच भेटण्यास पुण्यास गेलेला. कासा गावात इंगळ्याविषयी राग धुमसतोय रे. शंभू, राग धुमसणारच. गाववाल्यांना एका पात्रवटानं गडी सांभाळावी हे खटकतंय. कासा गौरीचा आत्तेभाऊ ना तो. ह्या गोष्टी गौरीमार्फत कळव त्याला तू. गढी वाड्यांचं थोरामोठ्यांचं राजकारण हे पेचाचे असतं. आपल्यासारख्या पोट घेऊन भटकंती करणाऱ्यांनी यात उगाच का पडायचं. शंभू, मी बोललो होतो त्याला, पण प्रभूने मालकांचा पूर्ण विश्वास असल्यावर व मी गढीचं वाईट करत नसल्यानं मी का भ्यावं म्हणून त्यानं मलाच निरुत्तर केलं. जाऊ दे. पण शंभू, पावसाळा लागला की आपण ही बार्शीला परतू आता. 3 वर्ष झालीत बार्शी सोडून. कासा, बहुतेक पावसाळ्याआधीच परतावं लागेल. दुर्गा व गौरीच्या बाळणपणासाठी, शंभू बोलला आणि काशीच्या मनात 3-4 महिन्यांपासून घोळत असलेला विचार तरळला. शंभू, एक विचारायचं रे तुम्हा दोघांना. गौरी व माझ्या मनात केव्हाच आलंय, पण विचारावं की नाही हाच संभ्रम होतोय. अरे कासा, 3-4 की जास्त पिढींपासून सानप शिंदे घरांचा संबंध आहे आपला. तरी मनात आलं ते साफ विचारण्यासाठी मनात संभ्रम का रे. शंभू, तेच आम्हास म्हणायचंय. हा घरोबा आपण नात्यात बदलूयात. गौरी व दुर्गाही आता गप्प कान देऊन ऐकू लागल्या. कासा, काय म्हणायचंय तुला. शंभू, दुर्गा व गौरी दोघीही पुटुष्या आहेत. करूयात नवीन नात्याची सुरुवात. कासा, लाख मोलाचं बोललास तू. हा विचार तर दुर्गेनंही बोलून दाखवला होता माझ्याजवळ. मग चांगल्या कामास उशीर कशाला. चला, आज पुनवही आहे. तळक शिवालयात जाऊ 4 जण आणि महादेवाच्या साक्षीनं नवीन नात्याच्या आणावाका घेऊयात. अहो ऐका ना, आज गिऱ्हाण लागणार आहे म्हणे. गिऱ्हाणात शुभकामी करायची नसतात. दुर्गा शंभूस म्हणाली. दुर्गा, गिऱ्हाण, शुभ अशुभ या गोष्टी सुखासीन लोकांसाठी असतात ग. आपल्यासारख्या हातावर पोट घेऊन दगड फोडणाऱ्यांसाठी साऱ्याच वेळा व कामं शुभ असतात. आणि अजून ग्रहण लागलं नाही तोवर तर आपण मंदिरात आपला विधी आटपूयात. शंभू आनंदानं समजावत म्हणाला. शंभू, काशीनाथ दुर्गा व गौरीस घेत गढी उतरत शिवालयात आले. सोबत मागोमाग गडीवरील कण्णी कुत्रीही आली. पालातून आणलेल्या चंदनानं व मंदिराजवळील झाडाच्या बेलपत्रानं महादेवाची पूजा केली. मंदिरातच शंभूनं गौरीच्या पोटावर हळदी कुंकू लावत, गौरी, मुलगी झाली तर आमची व मुलगा झाला तर तुमचा म्हणत आनंदानं पुजलं. तर काशीनाथनंही दुर्गेच्या पोटावर हळदी कुंकू लावत तेच महादेवाच्या साक्षीनं मोठ्यानं म्हटलं. गौरी बये, आता महादेवानं दोघांच्या पोटी मुलगा मुलगी निपुजू देत. तुला मुलगी आणि मला मुलगा झाला तर तुझी मुलगी माझी सून, आणि मला मुलगी व तुला मुलगा झाला तर माझी मुलगी तुला सून म्हणून देईन. दुर्गा आनंदानं म्हणाली. झालं महादेवाच्या साक्षीनं 2 कष्टकरी कुटुंबाचं नातं. 2 जीव जन्माला येण्याआधीच बंधनात अडकणार होते की हे मानवी बंधन झुगारणार होते महादेवच जाणो. 4ही जणांनी मनोभावे महादेवाचे आशीर्वाद घेतले व पाय विहिरीकडे आले. जलदेवता आसराची पूजा करण्यासाठी. वरती नभोमंडलातील ग्रह तारे हे नवीन निर्माण होऊ पाहणारं साटलोट नातं पाहण्यासाठी जणू सावली प्रकाशाचा अद्भुत खेळ खेळू लागले की महादेवच या ताऱ्या ग्रहांना एका सरळ रेषेत आणू लागला. येणाऱ्या चलांचे प्राक्तन लिहिण्यासाठी सावल्यांचा मनोहारी खेळ सुरू झाला. मानवी मने कोणतंही काम नेक दिलानं करू लागली की जणू निसर्ग ही आपली चक्रे बदलवत असावा. तारापूरच्या नभोमंडलात खंडग्रास चंद्रग्रहण सुरू झालं. शंभू, काशी, गौरी व दुर्गा साऱ्यांनी पाय विहिरीत उतरत विहिरीतील जलाची पूजा केली. मागोमाग कण्णी कुत्रीही होतीच. चंद्र पृथ्वीच्या सावलीनं झाकला जाऊ लागला. तारापूर शांत झोपलेलं. एरवी असंही रात्रीचं कुणी सुसरी काठावरील शिवालयात भीतीने फिरकतच नसे.
शंभू, दुर्गा आणि काशी, गौरी पायऱ्या पायऱ्याने फिरत समोरच्या बेलाग भिंतीजवळ आले. गौरीनं समोरच्या भिंतीस हळदी कुंकू लावलं. काशीनंही तिचं अनुकरण करत हात जोडले आणि अचानक वरती शिवालयातील घंटा वाऱ्यानं जोरजोरात वाजू लागल्या. सुसरीकडे लांडगे कोल्हे ओरडू लागले. चित्रविचित्र आवाज. आणि अचानक काशी पूजा करत असताना पाषाणाची भिंतच अचानक वर सरकू लागली. झाल्या प्रकारानं गौरी हादरली व चक्कर येत अंधारात पडून लागली. दुर्गा व शंभूनं तिला उचलत वर आणलं. वडाखाली बसवत शंभूनं दुर्गेस तिच्याजवळ बसवलं. दुर्गा, गौरीवर लक्ष ठेव. मी विहिरीकडून काशीस आणतो, पण लक्षात ठेव तोवर इथंच थांब. शंभू विहिरीत उतरला. तेवढ्यात विहिरीतल्या समोरच्या भिंतीत एक दरवाजाच तयार झालेला व आतून पाण्याचा प्रवाह सुरू झालेला. शंभू, आपण 3 वर्षांपासून या शिवालयात राहतोय. या विहिरीत गाळ काढला, कितीदा उतरलोय, पण असं कधी घडलं नव्हतं. मग आत्ताच हा दरवाजा अचानक कसा काय तयार झाला? काशीनाथ अचंब्यानं व भीतीनं विचारू लागला. कासा भावा, काहीतरी गडबड नक्कीच आहे. नेमकं काय आहे माहीत नाही, पण चल समोरच्या दरवाजातून आत तर घुसूयात. दोघांनी पाण्यातूनच आत प्रवेश केला. तोवर तर मागोमाग अंधारातून कन्नीही आलीच. भिंतीतला दरवाजा ओलांडून प्रवेश करताच माग भिंतीचा दरवाजा आपोआप क्षणात बंद झाला. दोघेही थरथरले. समोर पाणी वाहणारी गुहाच जणू. मागचा दरवाजा बंद झालेला. शंभू, बघ मागचं दार बंद झालं. आता बाहेर निघणार कसं? काशीनं घाबरत विचारलं. कन्नी जोरात भुंकू लागली. तिचा भुंकण्याचा आवाज परावर्तित होऊन जोरात गुहेत घुमू लागला. कन्नी, चुप राहा! शंभू बोलला आणि आजूबाजूला कुठं बाहेर पडण्याचा मार्ग आहे का शोधू लागला. भयान कराल शांतता. अंधारात पाण्याचा आवाज फक्त व चांदण्याचा बारीक कवळसा. काशी पूर्ण घाबरून मागं फिरू लागला. आपण नाहक मध्ये प्रवेश केला. आता बाहेर कसं पडणार? तो मागं फिरत जिथून दार होतं तिथं मघासारखाच हात जोडत विनवू लागला. महादेवा, चुकलो आम्ही, पण आम्हास बाहेर काढ. दार उघड भोलेनाथ, दार उघड. पण दार उघडे ना. भिंत जशीच्या तशीच. शंभूनं आजूबाजूला डोळे ताणून पाहायला सुरुवात केली. आता त्याचे डोळे अंधाराला सरावले. अंधारात अंधुकसं दिसू लागलं. कन्नी पुढे होत जोरात भुंकत होती, तिकडं तो पाहू लागला. त्याचे डोळे विस्पारले. काहीतरी अंधारात चमकत होतं. तो पुढे सरकला. घागरीसारखं काहीतरी चमकत होतं. तो भीत भीत पुढे सरकलाच. जिकडे तिकडे घागरीच घागरी पडलेल्या. त्यानं एका घागरीवरचं जड झाकण उचलणी तो अवाक झाला. आत पिवळे धमक्क रुद्राक्ष. अंधारात पिवळी चमक ते सोन्याचे असल्याचं लगेच सांगत होती. घागर पूर्ण पिवळ्या रुद्राक्षांनी भरलेली. सोन्याचे रुद्राक्ष. शंभू, तुझं काय चाललंय तिकडे? दार बंद झालंय आणि तू पुढं पुढं का सरकतोयस तिकडे? आधी बाहेर पडण्याचा मार्ग शोध बाबा, नाहीतर मेलोस या अंधाऱ्या गुंफेत. काशी रडवलेल्या स्वरात म्हणाला आणि शंभू भानावर येत माघारी आला. काशी, मगाशी हात जोडत विनवलं, तू बाहेर तशीच विनवणी कर एकदा मनोभावे बरं. शंभू म्हणाला, अरे सारं केलंय पण उघडतच नाही दार. भले तू कर विनवणी एकदा, अन्यथा दुसरीकडे रस्ता शोध या गुहेतून बाहेर पडण्यासाठी. शंभूनं भिंतीसमोर उभं राहत हात जोडलेली क्षणात भिंतीत दरार पडत मघासारखा दरवाजा तयार झाला आणि अर्धवट चंद्रप्रकाशात पाय विहीर दिसू लागली. दोघेही लगेच बाहेर पडले. बाहेर पडताच दार पूर्ववत बंद झालं. दोघेही पायरीवर मटकन खाली बसले. आपण जीव घेण्या संकटातून सुटलो यानं त्याने सुटकेचा श्वास सोडला. तोच शंभूला कन्नी आतच राहिली ही जाणीव झाली. ती भुंकत पुढेच निघाली होती व आता आपणासोबत ती बाहेर आलीच नाही हे लक्षात येता शंभू घाबरला. मुक चित्रामध्येच अडकलं यानं तो कासा विसरला. काशी, कन्नी आतच अडकली रे. शंभू, अडकली तर अडकू दे.
पण मी पुन्हा हात जाणार नाही आता. काशी, तू हात जोडले की दार उघडतं व येताना मी हात जोडले की उघडतं. साधं गणित आहे. चल चल, कन्नीसाठी एकदा आत जावंच लागेल. शंभू, चगला, एका साध्या कुत्रीसाठी जीव धोक्यात घालू नकोस. मी मुळीच येणार नाही. काशी कुत्री असली तरी जीवच आहे. हात जोडून दरवाजा उघडून दे. मी एकटा जातो व तिला आणतो बाहेर. हवं तर तू नको येऊस. शंभू, मी तुला एकट्याला नाही जाऊ देणार. मग ऐकणे, हात जोड. कन्नीला घेतलं की लगेच येऊ. दोघेही उठले. ग्रहण चढतच होतं. चंद्र आता अर्धा झाकला गेला होता. काशीनं मघासारखंच भिंतीजवळ उभं राहत थरथरत हात जोडले. क्षणात भिंत वर खाली सरकत दरवाजा तयार झाला. दोघेही आत घुसतात दार पुन्हा बंद. शंभू कन्नीसाठी पुढे निघणार तोच काशीनं त्याचा हात पकडला. शंभू, एकदा दार उघडतं का आधी खात्री करूयात, मग पाहू कन्नीला. आधी काशीनं हात जोडत विनवणी केली, पण दार उघडे ना. मग शंभूनं हात जोडले आणि दार उघडलं. आता काशीची खात्री झाली की बाहेरून आपण हात जोडले की दार उघडतं व आत येताच बंद होतं, तर आतून शंभूनं हात जोडले की उघडतं. तो आता थोडा निर्धास्त झाला. दोघे कन्नीसाठी गुहेकडे निघणार तोच पुन्हा दार बंद झालं, पण आता दोघांना भीती नाही वाटली. शंभू व काशी अंधाराचा अंदाज घेऊ लागले. ग्रहण वाढत असावं तसं खालून वाहणाऱ्या पाण्याची पातळीही वाढत होती. शंभूनं कन्नीला आवाज दिला. थोड्या वेळानं कन्नीचं भुंकणं ऐकू आलं. तसा काशी शंभूनं पुन्हा आवाज दिला. पुढं गेलेली कन्नी परतू लागली व तिच्या भुंकण्याचा आवाज जवळ येऊ लागला. काशीही आता आजूबाजूला पाहू लागला. पाण्याचा प्रवाह येत होता. तिकडे भुयार सरळ पुढे गेलेलं दिसत होतं व त्याच्या दोन्ही अंगास लेण्या कोरल्या असाव्यात तसे मंडप खोल्या दिसत होत्या. समोरच्या गुहेतून अंधुकस चांदण्याचा कवळसा पाझरत होता पाण्याच्या प्रवाहासोबत. शंभूनं काशीचा हात धरत घागरीकडे नेलं. घागरीवरचं जड झाकण उचलत काशीस आतले सोन्याचे रुद्राक्ष दाखवले. काशीला तर जबर धक्का बसला. तोही दुसऱ्या घागरीवरचं झाकण उघडून पाहू लागला, तर सर्व घागरीमध्ये सोन्याचे रुद्राक्ष. घागरीच घागरी व सोनंच सोनं. शंभू, कुबेराचा खजानाच पडला इथे. काशी, महादेवाचाच असावा हा. दोघेही बराच वेळ गुहेत फिरले. मंडपच मंडप, खोल्याच खोल्या, अगदी लेण्या कोराव्या तशाच कातळात कोरलेल्या. पुढे पुढे सरकताच खोल्या आटोपल्या व समोर फक्त भुयारी मार्ग. 4-5 माणसं सहज चालत जातील असा दूर दूर गेलेला. शंभू खाली उतरला. पाण्याची पातळी आधीपेक्षा कमी झालेली दिसली. तो पाण्यातून पुढे सरकणार तोच त्याच्या पायाला काहीतरी गुंडाळलं गेलं. पाण्यापेक्षाही अधिक थंड स्पर्श. शंभूनं पाण्यात हात घालत शिपटी पकडली व जोरात खेचत गुहेच्या भिंतीवर आपटत दूर भिरकावली. तोच पुन्हा दुसऱ्या पायालाही विळखा. आता शंभूनं दूर भिरकावताच माघार घेतली. मागे परतत शंभूनं जोरात शिटी घुमवत कन्नीला बोलावलं. कन्नीचा जवळ आलेला भुंकण्याचा आवाज आता पुन्हा दूर वाटत होता. पुन्हा शिटी घुमवली व आवाजावरून कन्नी परतते हे जाणवलं. मगाच्या खोलीत येत शंभूनं काशीकडं पाहिलं तर त्यानं दोहो हातात एक एक घागर उचललेली. घागरी उचलल्या जात नव्हत्या. काशी, घागरी खाली ठेव व मुठीत मावतील तेवढंच घे, म्हणत त्यानं दुसऱ्या घागरीतून दोन्ही मुठी रुद्राक्षानं भरल्या. काशी, पोटासाठी लागणारं मुठभर घेणं ही चोरी मानली जात नाही, पण त्या मोह झाला की चोरी आलीच. हा खजाना कुणाचा आहे माहीत नाही, पण आपलाही नाही, म्हणून घागरी ठेव व मुठीच भर, असं म्हणत शंभू दाराकडे आला. तोवर कन्नीचा आवाजही जवळ आला. शंभूनं भरल्या मुठीस जोडत विनवलं आणि दार उघडलं. मागून काशीही मागोमाग बाहेर आला, पण घागरी ठेवण्याचा त्याला मोह झालाच नाही. पायरीवर बसता शंभूचं काशीच्या हातातील घागरीवर लक्ष गेलं. काशी, घागरी आणल्यास तू नाही सांगितलं तरी. शंभू, ही चोरी नाही भावा, कारण ही तर महादेवाची इच्छा असावी आपणास खजाना दाखवण्याची.
त्याशिवाय काय हे दार उघडलं गेलं? काशी, ऐक, स्वार्थ चांगला नाही. परत जाऊन घागरी ठेव. मुठीवर रुद्राक्षी जन्माचं दारिद्र्य दूर करतील आपलं. आणि वाटल तेव्हा पुन्हा मूठ मूठ घेऊ गरजेपुरतं. चल, पुन्हा जाऊ व घागरी ठेवू. आणि कन्नीही अजून आतच आहे, तिलाही आणू. तारापूरच्या नभो मंडपातील खंडग्रास ग्रहण सुटत पूर्ण चंद्र दिसत होता. गावात अर्जुन मांग दे दान, सुटे गिरान चा पुकारा करत गल्लीत फिरू लागला असावा. काशीची इच्छा नसताना तो घागरी परत ठेवण्यासाठी उठला. भिंतीजवळ येत तो घागरी खाली ठेवत हात जोडत विनवू लागला, पण आता भिंत सरकेना. काशी चक्रावला. शंभू, मगासारखी भिंत सरकत नाही. कासा, घागरीचा मोह त्याग व मनोभावे आळव. भिंत सरकेल. काशी पुन्हा हात जोडत विनवू लागला, पण भिंतीला दरार पडेच ना व दार दिसेना. कासा, उरकव, आतून कण्णीचा आवाज येतोय बघ. ती पल्याड जवळच आहे वाटतं. अरे पण दार उघडतच नाही तर मी काय करू? काशी कातावून म्हणाला. शंभू उठला व जवळ उभं राहत त्यानं काशीस विनवणी करायला लावली, पण दार उघडेच ना. आता हातबल होत तोही हात विनवू लागला, पण दार हालायला तयार नाही. दोन्ही चक्रावले. आतून कण्णीचा एकसारखा कोघाट चाललेला. शंभू, लगेच उघडणारं दार का उघडत नाही रे? तू सांगत होतास त्यानंच असावं बहुतेक. मी मोहात पडत घागरी आणायला नको होत्या. शंभू समजला व तो काशीस घेत वर चढू लागला. तसतसं मागोमाग विहिरीचं पाणीही वर चढू लागलं. विहिरीच्या बाहेर येतात तर गौरी व दुर्गा दोघी रडत थांबलेल्या. विहीर तर केव्हाची तुडुंब भरलेली होती, म्हणून गौरी शुद्धीवर येतात दोघी आपापल्या नवऱ्याच्या चिंतेनं रडत होत्या. पण विहिरीत असताना शंभू व काशीस विहिरीत पाणी जाणवतच नव्हतं. बहुतेक दारातून गुहेतलं पाणी बाहेर पडत विहीर भरली असावी. आत्ताही विहीर सबटब करत पाणी महादेवाच्या मंदिराजवळ पोचलेलं. चौघे झालेल्या चमत्कारांनी की भौगोलिक घटना, विज्ञान, निसर्ग यांच्या अद्भुत अगम्य योगानं भयभीत झालेले साऱ्याने पुन्हा महादेवाचं दर्शन घेतलं व घागरी घेत ते गढी चढू लागले. काशी, एकच वाईट वाटतंय. कन्नी आत कोंडली गेली. तिचं मरण अटळ आहे. मुक जित्रा पाण्यातच गुदमरून पडेल, कारण दार बंद होताच पाणी साठत वाढत जाईल. तिला निघायला जागाच नाही. आपण नंतर गेलो तेव्हा तिला आधी बाहेर काढायला हवं होतं. शंभू कळवळून बोलत होता, पण काशी घागरीच्या हव्या हव्या वाटणाऱ्या जड ओझ्यानं वेगळ्याच तंद्रीत होता. वर पालावर येताच घागरी कुठं ठेवावात हा प्रश्न पडला. काशी, आता या दोन्ही घागरी कुठं लपवणार? शंभू, आता सर्व बाड बिस्तरा गुंडाळून बार्शीला निघूयात. मूर्ख आहेस काशी तू. असं आडाचं काम मध्यावर सोडून अचानक गेलो तर इंगळ्यास व तारापूरलाही शंका येईल. इंगळे थेट बार्शीलाच येईल. तेही खरंच. मग कुठं ठेवायच्या या घागरी? आता लगेच रुद्राक्ष विकणं तर त्याहून धोक्याचं. यांना तुर्तास लपवणं हेच या घडीला योग्य राहील. काशीच्या डोक्यात काहीतरी आलं. त्यानं घागरी उचलल्या व शंभूला सोबत घेत माचीवरून गढीत शिरला. इंगळे नसल्यानं गढी सुनी व उघडीच होती, यांच्याच भरवशावर. तसं गढीत प्रभूने मालकाचा सामान नव्हताच. नुसता कामापुरता सामान व इंगळेचा बाडबिस्तरा. काशीला गढीचं तळघर माहीत होतं. गडीच्या आत मागच्या बाजूस खोल उतरल्यावर 2 मजले होते. खालच्या मजल्यावर अंधारात तळघराची खोली होती. तिथं महिनो कुणी फिरके ना. दिवसाही टरकायची जायला. या तळघरात एक जिवंत पाण्याचं टाकं होतं, नैसर्गिक. कायम थंडगार पाणी राहायचं इथं. टाकं 10-12 फूट खोल, अगदी सुसरीच्या पातळीला असावं. काशी व शंभूनं हे पाहिलं होतं. काशीनं दोन्ही घागरीतील मुठीवर रुद्राक्ष काढले व घट्ट झाकण बसवत फडक्यानं बांधत घागरी पाण्यात सोडल्या व सकाळ व्हायच्या आत माचीवर आले. शंभू, आता कुणालाच काही शंका नाही येणार.
व आधीच भेसूर गढीत आपला खजाना सुरक्षित राहील. फक्त काढण्यावेळी तिथून काढणं थोडं मुश्किल राहील. पण इंगळे राहिला तर आपण येऊ शकतो व इंगळे नसला तर इथं दुसरं कोणीच राहणार नाही. म्हणजे काढणं सहज सोपं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.